हॅलो फ्रेंड्स, तर आजचा आपला दिवस आहे 5वा आणि आज आपण खूप साऱ्या राईड्स ॲक्टिव्हिटी करणार आहेत बीचवर. तर आपण जाणार आहेत राईड करायला अंजुना बीचवर. आणि तो अंजुना बीच चांगला राईडसाठी बोलले जातात, कारण की तिकडे वेव्ज वगैरे खूप येतात. म्हणून बनाना राईड असो, पॅरासिलिंग असो, हे करण्यासाठी खूप मज्जासारखी ते अंजुना बीचवर येते. तिकडे जाऊन आम्ही तुम्हाला दाखवू का आम्ही कुठल्या राईड करणार आहोत. आम्ही आता सकाळ सकाळ भूक लागली होती म्हणून आपण नाश्ता करण्यासाठी थांबलो आहोत. मॅगी वगैरे आम्ही तर आता आपण आलेलो आहोत अंजुना बीच. तिथे आपण पाहू शकतात मागे सर्व रिलॅक्स करत आहेत. रिलॅक्स करण्यासाठी मस्त असं प्लेस आहे हे अंजुना बीच. इथे तुम्ही आपण वेगवेगळ्या प्रकारचे राईड करणार आहेत. सर्वात पहिले आपण कोक पित आहोत आता. सो आता आपला रिलॅक्स करून झालेला आहे. आता आपण चाललेलो आहे राईड करायला. आणि आम्ही इकडे राईडचं खूप जरा कॉस्टली आहे. बघूया आपण बार्गेनिंग करून किती कमी करू. 1500 रुपये बोलत आहेत आपल्याला पर पर्सन. तर आपण पाहूयात आता आपण बार्गेनिंग करून कितीपर्यंत आपल्याला देत आहेत राईड. सुंदर असं बीच आहे, शॅकसुद्धा लावलेले आहेत. खूपच असं एन्जॉय करत आहे चिन्मय. पण लाटा पाहू शकतात किती जोरात येत आहेत. ते लाटाचा आस्वाद घेत आपण काय करत आहे. बंपर राईड जतीन आणि पूर्वा केलेले आहेत. हो, अरे वो हम लोग का एक कपल गया ना उधर. फायनली जतीनला आम्ही आता शोधून काढलेला आहे. पाण्याच्या मध्ये गेलेला 200 फूट मध्ये जाऊन आलेला आहे पाण्याच्या. त्याने एक रेकॉर्ड केलेला आहे. मी रेकॉर्ड केलेला आहे इकडे गिनेस बुक मध्ये माझं नाव येईल आता. आणि बोट राईड चालू आहे. सुंदर अशी पॅरासिलिंगला जात आहेत आम्ही. चालू आहे आणि आम्ही आता पॅरासिलिंगची सुरुवात होत आहे. पाहूयात सर्वात पहिले कोण जातो. आणि रस्ते वगैरे सर्व खेचून घेतलेले आहे. अशा प्रकारे चालवतात. आपण पाहूया. फर्स्ट टाइम आपण करत आहोत. तर आता आपल्या सर्व राईड वगैरे झालेले आहेत. आता आपण बीचवर थोडं एन्जॉयमेंट करूयात. स्विमिंग करायचं, थोडं करायचं वेळ आली. आणि मग नंतर जाऊन जेवण करून थोडासा आराम करून आपण खूप एन्जॉय करत आहे तिथे. The next day. आणि आम्ही आलेले आहेत मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टच्या मध्ये. खूप सुंदरसा असा लॉबी टाईप एरिया बनवलेला आहे इकडे. आता आम्ही बसलो आहे तर्कासा या फ्लाईटमध्ये. तर आता आपण लवकरच मुंबईमध्ये लँड करणार आहोत. पोहोचणार आहेत. मागे बसलेले चिन्मय आणि पूर्वा आणि त्याच्या मागे द सिव्हिल ब्लॉगर जनक घरत आणि सिद्धी घरत. आता मी जरा मेन्यू कार्ड बघत आहे की काय हवंय ते खायला. खूप छान. तर फ्रेंड्स, आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला पोहोचलेलो आहोत आणि तिथे आपली जर्नी संपत आहे. गोव्याचे गोवा संपलेला आहे. चिन्मय हे खूप सुंदर असं गाईड केलेलं आहे आपल्याला चिन्मय घरात. यांनी काय बोलू शकतो तुम्ही. माझ्या चॅनलसाठी आपण कधी काही करू शकतो. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. नक्की इन्फॉर्मेशन तुम्हाला या आपण पुढची टूर लवकरच करू.